बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेवरून। निर्मल उज्ज्वल बँकेच्या कथित भोंगळ आणि निष्काळजी कारभाराविरोधात अखेर ठेवीदारांचा संताप अनावर झाला असून शेकडो ग्राहकांनी थेट बँकेतच ठिय्या आंदोलन छेडले आहे। आपल्या हक्काचे ठेव पैसे वेळेवर मिळत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी बँक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली। आमचे पैसे आम्हाला द्या, ठेवीदारांची फसवणूक बंद करा अशा घोषणा देत आंदोलकांनी बँक परिसर दणाणून सोडला। अनेक दिवसापासून पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांचा संयम अखेर संपला आहे। आंदोलक ठेवीदारांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की जोपर्यंत आमच्या ठेवीविषयी ठोस निर्णय आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही बँकेतून उठणार नाही। त्यामुळे बँक प्रशासनासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। ठेवीदारांचे म्हणणे आहे की आयुष्यभराची कमाई आणि घामाच्या पैशातून केलेली बचत त्यांनी विश्वासाने बँकेत ठेवली, मात्र गरजेच्या वेळी स्वतःचेच पैसे मिळत नसल्याने अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे। वैद्यकीय उपचार, शिक्षण, शेती आणि घरगुती खर्चासाठी पैशाची नितांत गरज असताना बँकेकडून होत असलेल्या टाळाटाळीमुळे ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान वाढत्या रोषामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून बँक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठेवीदारांच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, धामणगाव रेल्वे, अमरावती। मी शिवकुमार कोठारी या बँकेचा खातेधारक। आम्ही इथं आमच्या पैशासाठी येत आहोत आणि इथं आल्यानंतर जसं आम्ही पैशाबद्दल विचारणा केली आणि यांनी आमचं बोलणं नागपूरमध्ये करून दिलं कोणातरी अधिकाऱ्यांच्या सोबत। त्यांनी म्हटलं की आम्ही 4-4 दिवसांनी ब्रँचमध्ये पैसा पाठवत आहोत, पण मागच्या 14-15 दिवसात एकही पैसा इथं आलेला नाही। यांनी पूर्ण आम्हाला दाखवलं की एकही पैसा याच्यात क्रेडिट झाला नाही, म्हणून हे आम्हाला पैसे देऊ शकत नाही। म्हणून आज आमचं जे म्हणणं आहे की फक्त फोनवर न बोलता कोणीतरी सक्षम अधिकारी, संचालक धामणगावमध्ये येऊन जितके हे सगळे आम्ही खाताधारक आहोत, डिपॉझिटर आहोत, त्यांच्यासमोर येऊन आणि सॉलिड काहीतरी असा एक निर्णय द्यावा की आम्ही 15 दिवसात, 20 दिवसात, 1 महिन्यात तुमचे पैसे याप्रमाणे परत करू, इतका आश्वासन सक्षम अधिकाऱ्याने इथं येऊन द्यायचा। कारण इथं मॅनेजर साहेब जर बोलतील पण त्यांच्याजवळ अधिकार नाही, ते काय आम्हाला आश्वासन देणार? म्हणून सक्षम अधिकाऱ्यांना इथं यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। बंडू रंगरावजी माडोदे, माझे RD आहे आणि सेविंगमध्ये आहे आणि FD आहे 6,80,20,000। मोहन मधुकरराव हराडे। मी हे गोल्ड 18/6/2025ला ठेवलं होतं आणि 2 महिन्यापूर्वी आलो होतो, तेव्हा यांनी मला सांगितलं की बा तुमचं गोल्ड चोरीला गेलं। नंतर यांनी मला 2 महिन्याचा वेळ दिला। 2 महिन्यानंतर माझं गोल्ड अजूनही मला मिळालेलं नाही आणि सांगतात फक्त का नागपूरला तुम्ही तिथून जाऊन या, भेट घेऊन या मानमोडे साहेबांची। त्याच्यातही आता आमची परिस्थिती नाही तिथपर्यंत जायची, कारण हे होतं जे लेकराचं भविष्य होतं आमच्या। आता पेरणीचे दिवस, आम्ही आता ठेवावं काय, हा प्रश्न आम्हाला खूप पडलेला आहे। एक तर आत्महत्या करा, नाहीतर मग आमचं गोल्ड द्या। यापूर्वी यांचं आंदोलन झालं होतं, त्यावेळी तुम्ही आश्वासन दिलेलं होतं तोपर्यंत तुम्हाला काही नाही मिळालं, मात्र आज मंगळवार आलेला आहे, मात्र तुम्ही सांगत आहे की आणखी वेळ लागणार नाही। आज काही ना काही देऊ सर्वांना थोडे, जसा फंड आपल्याकडे येईल याच्याकडनं तसा सर्वांना आहे का? हो येईल थोडा, तर सर्वांना थोडं द्यावं लागेल। तुम्ही सांगितलं होतं म्हणजे सोमवारी फंड येणार म्हणून, असं सांगितलं होतं म्हणजे म्हणणे आहे असे। हो, आम्ही रिक्वायरमेंट करतोय तशी, जसा फंड अवेलेबल होईल तसा आम्ही प्रोव्हाइड करू। फंड येणार होता, मात्र वरतून काय सांगण्यात आलं तुम्हाला? फंड नाही आला त्यांच्याकडनं। आता तुमचं नागपूरला बोलणं झालेलं आहे का, फंड कधी येणार, काय येणार? आज कबूल केलं आहे, आज देऊ सर्वांना थोडं। काही आहे का? हो, आता येईलच 2 वाजेपर्यंत।